त्या ठिकाणी स्क्रीन आहे, त्यामुळे पुढे येण्याचा प्रयत्न करू नका. आपण अखेरचा निरोप या ठिकाणी दादांना दिलेला आहे. आपण जेथे आहात तिथूनच अंत्यदर्शन घेऊन पाठीमागच्या तेथून परत जायचं आहे. कुठलाही भावनात्मक करून कुठलाही इन्सिडेंट होणार नाही याची आपण नोंद घ्यावी. पोलीस बांधवांना विनंती आहे, आपण आपल्या जागा घ्याव्यात, जागा सोडू नयेत. सर्व पोलीस अधिकारी आणि अंमलदारांनी आपल्या जागा घ्याव्यात. लोकांना आवाहन अंत्यदर्शनाला उभे राहिले या शिस्तीत आणि संयमात दादांच्या आठवणी घेऊन ते कुठलाही इन्सिडेंट फ्री आपापल्या घरी जाणार आहेत. प्रचंड मोठा जनसागर आणि या ठिकाणी या मैदानात एकत्र जमलेले सर्व नागरिक कुठलाही इन्सिडेंट पद्धतीने आपापल्या घरी जातील. दादांनी घालून दिलेली शिस्त आणि शिकवण संयम याचा ताळमेळ राखत आपण इन्सिडेंट फ्री परत जावं असं आवाहन. हे बघा, माझी विनंती आहे की अंत्यविधीच्या दिशेने पुढे कोणी येऊ नका, चौथऱ्यावर कोणी येऊ नका. नम्र विनंती. पोलीस विभागाला विनंती आहे की आपण तिथे चार्ज घ्यावा आणि आपण हळूहळू आता मागच्या बाजूने बाहेर पडूया. प्रशासनाला सूचना आहे, सर्व गेट ओपन करा. सर्व गेट ओपन करा. सर्व गेट मधून नागरिक जाते. नागरिकांनी शांततेत अक्षय पुंडरीकाक्ष प्रेतमोक्ष सर्वदा. शांती शांती शांती. सर्वांनी सावकाश पाठीमागच्या दिशेने जायचंय. सर्वांनी सावकाश पाठीमागच्या दिशेने जायचंय. व्हीपी प्रशासनाने सर्व गेट ओपन करायचे. सर्वांनी मागच्या बाजूने जायचंय. हे बघा, इकडे चौथऱ्याकडे कोणी येऊ नका. विनंती आहे, पोलीस विभागाला नम्र विनंती आहे की इकडे कोणाला प्लीज पाठवू नका. चौथऱ्यावर कोणाला येऊ देऊ नका. पोलीस विभागाला नम्र विनंती आहे. अंत्यदर्शन कालपासून आणि आजचा हा अंत्यविधी प्रचंड गर्दी आहे. आपल्या सगळ्यांच्या भावनांचा आदर आहे. या मैदानावर जे गेट्स आहेत त्या मागच्या सगळ्या गेटने आपण हळूहळू बाहेर पडण्याचा प्रयत्न करा. अरविंद, अरे कॅमेरे खाली घे. इथे चौथऱ्यावरची गर्दी कमी करा आणि पोलीस विभागाला विनंती आहे की आता वरती कोणालाही सोडू नका. आपण महाराष्ट्रातून आलेले आदरणीय दादांचे सगळे प्रेमी चाहते, सगळ्या विनंती आहे, काल सकाळपासून आपण शिस्तीचं पालन केलेलं आहे. आजही शिस्तीचं पालन करूया आणि आपल्या संपूर्ण आयुष्यामध्ये दादांकडून एक शिकवण घेऊया की ही शिस्त आपल्याला कायम
पुढे जाण्यासाठी मदत करणार आहे. त्यामुळे शिस्त पाळूया, शांतता पाळूया. बॅक गेट आहे, जे मोठं गेट आहे या मैदानाचं, स्वतःच्या पाठीमागून आपण हळूहळू बाहेर पडा. मागून हळूहळू बाहेर पडा. बाहेर गेल्यावर जायची घाई करू नका, रस्ते तुडुंब भरलेले आहेत. 12 गेटवर रेलू नका, 12 गेट्सवर रेलू नका, कारण या पोलीस अधिकाऱ्यांना सहकार्य करा. गेल्या 30 तासांपेक्षा जास्त काळ हे पोलीस अधिकारी सतत आपल्या सेवेसाठी समोर आहेत. त्यांना प्लीज सहकार्य करा. 12 गेट्स रेलू नका. आपल्या भावनांचा आदर आम्ही करतोय, आपल्या भावनांची कदर आम्ही करतोय. आपल्या सगळ्यांच्या भावना एकच आहेत. या ठिकाणी आपल्या लाडक्या दादांना अखेरचा निरोप दिल्यानंतर पवार कुटुंबीय आपल्याला अभिवादन करतात. पवार कुटुंबियांच्या आदरणीय दादांच्या प्रेमापोटी संबंध महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेरून आपण आलेला आहात. स्वतःच्या मागच्या बाजूला जे गेट आहे तिथून हळूहळू बाहेर पडा. आपण सर्वांनी शांतता, संयम, शिस्त पाळलेली आहे. हळूहळू बाहेर पडा. बाहेर रस्त्यांवर गर्दी आहे, तुमच्या गाड्या दूर असणार आहेत. हळूहळू चालत जा. बाहेर गावावरून आले ବର୍ତ୍ତମାନ ସମୟ ହେଉଛି ନେଇଯିବା ଗୋଟେ ଛୋଟ ବ୍ରେକ୍ ଆଉ ବ୍ରେକ୍